इचलकरंजी शहरामध्ये गेल्या 13 वर्षापासून यंत्रमाग खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळाली म्हणजे साधे मागाव जे मालक आहेत त्यांना दरवाढ ट्रेनिंगवाले देत नाही। त्यासाठी गेल्या 10 दिवसापासून आंदोलन सुरू आहेत। कापड कापाकापी झाली, आंदोलन सुरू झालं। आजचा 10वा दिवस आहे। काय सांगाल, आज काय मागणी आहे तुमची आणि काय आहे? जय महाराष्ट्र। मी शहाजी भोसले, कोल्हापूर जिल्हा पॉवर लूम असोसिएशनचा अध्यक्ष आहे। ही जी खर्चीपाल यंत्रमागधारक आहे यांची 13 वर्ष झाली ही मागणी आहे की जी आता 13 वर्षात ज्या काही मजुरी वाढलेल्या आहेत, जे काही लाईट बिल वाढलेलं आहे, ज्या सर्वच खर्च वाढलेले आहेत, या खर्चाच्या अनुषंगानं जर बघितलं तर ट्रेडिंगधारक जे असतील, कोणी असतील, आम्हाला कोणालाही वाढ कोणाच्याही विरोधात नाही। आमच्या न्याय व हक्कासाठी आमच्या मागण्या आहेत। 13 वर्षात 6.5 पैसे प्रति पीक प्रति मीटर अशी मजुरी आहे ती चौपट करावी। ज्याप्रमाणे कामगारांना दरवर्षी महागाई भत्ता दिला जातो, सरकारी अधिकाऱ्यांना देखील दरवर्षी महागाई भत्ता दिला जातो, मग आम्ही रक्ताचं पाणी करतो, आम्ही राबतो, मग आमची मजुरी वाढ का होत नाही? प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही मागायला जातो मजुरी वाढ, आणि आमची मजुरी वाढ काय मोठ्या संख्येत नसते, पैशात असते। ती मजुरी वाढ जर आम्हाला मिळाली नाही तर आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतो। लोकप्रतिनिधींच्या दारात आम्ही गेलं तर लोकप्रतिनिधी म्हणतात बंद हा ऑप्शन नाही, पण आमचं मत आहे बंदशी ऑप्शन नाही। कारण 13 वर्षात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून खर्चिकवाल यंत्रमागधारकांच्या लढ्यासाठी किंवा खर्चिकवाल यंत्रमागधारकांना मजुरी वाढ पाहिजे म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रयत्न केलेला नाही। लाईट बिल वेळोवेळी वाढले, लाईट बिलाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही। कर्नाटकातच जर बघायला गेलं, आपल्या शेजारी राज्यात 10 किलोमीटर गेल्यानंतर लाईट बिल सगळं त्या शासनानं मोफत केले। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी आमच्याकडे मतं मागायला येत आहे, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या दारात येतो आमच्या समस्या घेऊन, त्यावेळी देखील तुम्ही आमचं हसं करताय। आणि तुमच्या सर्वच लोकप्रतिनिधी आमची विनंती आहे, महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आम्हाला देखील सुपर लेबर म्हणून घोषित करावं, कारण की आम्ही देखील एक कामगार आहे। ट्रेडिंगधारकांचं आम्ही देखील कापड विणून देतो, त्यामुळे आम्ही सर्व सुपर लेबर आहे। आमचे घरदार राबतात, आमची पोरं राबतात, आमच्या बायका राबतात। असल्या उन्हात जर तुम्ही येऊन बघितलं आमच्या कारखान्यात आमची काय अवस्था होते, आम्हाला बोलता येत नाही आणि चालता येत नाही। अशा अवस्थेत आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण देवाभाऊ असाल किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, या तुमच्या बहिणी म्हणून तुम्ही सांगताय, महिला समीकरणाची भाषा बोलताय, आणि ह्याच महिला तुमच्या 12-12 तास 24-24 तास पाळी करतायत। त्यांच्या मुलांना देखील त्यांनी वेळ देऊ शकत नाही, त्यांच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत। आणि हा लढा जो आहे तो आता जनमानसात उठलेला आहे, कोणी नेतृत्व नाही आहे। तुम्ही नेतृत्व हाती घ्या, तुम्ही नेते आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, तुम्ही याचं नेतृत्व करावं, आमचा प्रश्न कायमस्वरूपी निकालावा, एवढीच आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यावर काही महिला आहेत, काय सांगाल? आज पहिल्यांदा 50 वर्षामध्ये मोर्चामध्ये सामील झाले, काय सांगाल? काय 50 वर्षामध्ये अजून आम्ही महिला उतरलोच नाही, आज पहिल्यांदा उतरायची वेळ येत्या। कारण आज 12-12 तास पाळी केली आम्ही कारखान्यात। आमच्या मुलांना सुद्धा आम्हाला लक्ष द्यायला मिळालं नाही। आज तुमच्यामुळं ही वेळ आमच्यावर आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आज खरोखर आज आम्हाला कारखान्यात चालता येत नाही, अशा अवस्थेत कारखान्यात आम्ही काम करतोय, आणि आमच्या ह्या आंदोलनाला तुम्ही काहीतरी न्याय द्यावा, खरोखर आम्हाला मजुरी वाढवून द्यावी ही आमची इच्छा आहे। आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे। काय सांगाल, आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, गैरवरलंय तुम्हाला, काय सांगाल खासदार मुख्यमंत्र्यांना? खासदारांना पण मी हे सांगू शकते, आज कारखानदार म्हणून आमच्या आई वडिलांनी आम्हाला तिथं मुलगी दिली जाते, पण कारखानदाराचीच अवस्था अशी असेल तर तो आपल्या पत्नीला काय सुखी ठेवणार आहे? आणि आज तुम्ही भाऊ म्हणून, आमचा भाऊ म्हणून, नेते म्हणून आहात, तर आमच्या भाऊ म्हणून तुम्हाला आमची जराही काळजी कशी वाटत नाही? तुम्ही आमच्याकडे अजिबातच का देत नाही? त्यांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी मजुरी वाढ करावी, जेणेकरून आमचा संसार सुखाचा होईल। एवढंच मी बोलू शकते आता। काय सांगाल ताई, तुम्ही बी आंदोलनात उतरला, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आम्ही इतकी वर्ष झालं काम करतोय, पण आम्हाला सुरक्षितता तर मुळीच नाही आहे, आणि 12 तास काम करून आम्हाला पगार पण परवडत नाही। एवढा मोठा आठवड्याला 1000-1500 पगारमध्ये आम्ही परिवार कसा चालवायचा? घरात लहान लहान मुलं आहेत, शिक्षणाची फी किती आता सांगा तुम्ही मला? आमचं पोटच भागत आहे तर आम्ही मुलांना शिक्षण काय उभं करणार आहे? बहीण म्हणून एवढं सगळीकडे मिरवायला लागल्यात, 1500 रुपये द्यायला लागल्यात, त्याच्या बदल्यात त्यांनी आमच्याकडून किती लुबाडायला लागल्यात सांगा? आमचं काय आहे की नाही सांगा? पण फक्त बहीण म्हणणं नाही, बहीण म्हणून तुम्ही बहिणीचं कर्तव्य पूर्ण करा। म्हणणार काय, रस्त्यावरचा भिकारी पण बहीण म्हणतोय आम्हाला, पण बहिणीचं कर्तव्य कोण पूर्ण करतंय सांगा आम्हाला? तुमची आता सध्या मागणी काय असेल? मागणी आमची मजुरी वाढ पाहिजे, नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणला बसणार सगळ्या बायका, आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आम्ही इथनं हलणार नाही। आणि जर बघितलं, हा निरोप ते फडणवीसना द्या, एकनाथ शिंदेना द्या, आणि नरेंद्र मोदींना पण द्या,
आमची कळकळीची विनंती, आमचा जीव तडपडतोय. 12 तास त्यांना कारखान्यात येऊन उभारायला लावा. तोंडापासून पूर्ण खालीपर्यंत पाणी गळत असते आम्ही कुणाला दाखवायचं? पुरुष एक चड्डीवर आणि बन्यावर उभारते, महिलांनी कसं उभारायचं सांगा? आमचा खरोखर जीव तळमळतोय कारखान्यात पाळी करत असताना. आणि 12 तास आम्ही कंटिन्यू पाळी करतोय, मुलं दुसऱ्याच्या जीवावर टाकून. जरा तरी त्यांना दयामय असेल नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, फक्त बहीण म्हणू नका, त्या बहिणीला ओवाळणी पण तुम्ही 1500 रुपये देऊ नका. आमच्या सुरक्षितेसाठी आणि आमच्या हक्कासाठी आम्हाला आमचे पैसे वाढवून द्या, एवढीच आमची विनंती आहे. आपण जर बघितलं तर इचलकरंजी येथील महिला आज रस्त्यावर खर्चीवाल्यांना दर मिळण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. आम्हाला 1500 रुपये ओवाळणी देऊ नका, पण आम्हाला जो दर वाढाय तो द्या. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लवकरच सोडवा अशी मागणी सध्या जोर धरली आहे. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.